पुण्याचं नाही तर कसं आहे, पुण्याचंच आहे ना. आणि मग नाही तर साप मारू नाही ठेव, आपला सारखा जीव त्याचा सारखा जीव राहतो ठेव मग. तर मित्रांनो, आपण चाललो आहे भेलपुरीला. आपल्याला कॉल आलेला आहे तिथून, विहिरीमध्ये घोणस पडलेला आहे म्हणे. तर आपण तिथं जाऊन बघूया आता कंडिशन काय आहे. तर म्हणजे आणि मी चाललो आहे तर त्याला रेस्क्यू करण्यासाठी. तर बघा पूर्ण व्हिडिओ, आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो. तर ऐसे ना साप पकडायला चाललो ना, यूट्यूबला चॅनल चला. बेटा. तर मित्रांनो, आपण चाललो आहे त्या गावामध्ये. तर हे गाव आहे दाऊलवाडी. इथे माझा मित्र येणार आहे, नितीन आप्पा म्हणून. तर आपण त्यांचा वेट करत आहोत. लवकरच आपण त्या कॉलवर जाऊया आणि त्या सापाला आम्ही कशा प्रकारे रेस्क्यू करतो तर तुम्ही बघा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आणि साप पकडणं काय सोपं नाही मित्रांनो, कारण की याच्यामध्ये आमचे खूप म्हणजे आधीचे खूप दिवस गेलेले. त्यामुळे आम्ही कसं साप पकडतो तर ते तुम्ही पहिले बघून घ्या. आणि कोणता साप आहे ते पण बघा मित्रांनो. आणि कशा प्रकारे आपण त्या सापाला रेस्क्यू करतो ते पण तुम्ही बघा, म्हणजे माहिती घ्या. आणि सापाबद्दल साप ओळखायला शिका पहिले कोणता साप आहे. तर मित्रांनो, काही लोक डायरेक्टच आमचे व्हिडिओ बघून साप पकडण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना वाटतं की साप पकडणं सोपं आहे, कारण की आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून सापाला रेस्क्यू करतो. मी हे खूपदा सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांना वाटतं की नाही, साप पकडणं सोपं आहे. तर मित्रांनो बघा, आता इथं समोर गेल्यावर आपण लवकरच तिथे पोहोचूया आणि कोणता साप आहे तुम्हाला पण कळेल आणि मी त्याची माहिती तुम्हाला सगळी सांगेल. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे भेलपुरीमध्ये. हे गाव आहे. आता इथून आपण त्यांच्या घरी जाणार आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर आपण तिथून त्या शेतामध्ये जाणार जिथे की साप निघलेला आहे. तर आपण आता सध्या गावामध्ये आहे मित्रांनो. तर चला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, कॉलवर जाताना आमचे हाल बघा किती होते. तर आता तुम्हाला कळेलच, तरी रस्ते पण किती खराब असते. तर आमची खूप परेशानी झाली मित्रांनो इथं. आणि मी आमच्या गाडीवर होतो, तर माझी गाडी दुसऱ्यांच्या हातात होती, तर ह्या यशच्या. तर माझ्या गाडीची चेन पण पडली आणि खूप परेशानी होती मित्रांनो. कॉलवर जाताना तुम्हाला वाटतं की साप पकडणं सोपं आहे, की गेलं की साप पकडायला जातो माणूस, पण आम्हाला किती संकट पार करून यावं लागते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर दिसतच आहे. तर एवढे हे आपण कुठाने करून आता साप पकडायला चाललो आहे मित्रांनो. तर आमची खूप परेशानी झाली या कॉलवर जाताना. ते गाडीची चेन पण पडली. तर मित्रांनो बघू आता. इसका वॉइस ओवर बाद में करने का है ना. नाही विचारू द्यायला जमते. हो, स्टँड मोठा आहे, स्टँडवर लावली का. झालं का, काय व्हायला लागलं. नाही बसणार, राहू दे ना, टाइमपास करूच. तर आपण बसली का. चल चल. अरे बा, बस शिल्लर चला मग. काढ वेरनेस काय उतरल्यात गाड्या. आता दमनीच घे. बुलेट इकडे खाली लगेच बुलेट चालली होती मग. चलो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे त्यांच्या घराजवळ. तर ते म्हटले होते लवकर या साप पकडण्यासाठी, पण आता विहिरीमध्ये साप होता त्यामुळं लवकर येण्याचा प्रयत्न तर केला होता आम्ही, पण तुम्ही तर बघितले आमचे किती हाल झाले. तर गाडीची चेन पडली आणि रस्ता पण एवढा खराब होता, तर खूप असे हाल झाले.
त्यामुळं आणि हा आम्ही पहिल्यांदा असा व्हिडिओ घेतला की पूर्ण रस्त्याने येताना आणि सर्पमित्राचे हाल किती होतात साप पकडायला जाण्यासाठी, तर तुम्ही आत्ता बघितले आले आहे. तर इथं त्यांच्या घरापासून 500 मीटर अंतरावर विहीर होती, तर आपण आलेलो आहे विहिरीजवळ शेतामध्ये. तर आता बघूया आपण त्या विहिरीमधून कुठेही साप दिसते का, तर तुम्हाला दिसत असले तर सांगा कमेंटमध्ये नक्कीच. आणि त्या सापाला आपण कशाप्रकारे बाहेर काढतो तर बघा तुम्ही आता. जास्त नको इकडून आलो. एक मोठा आणि छोटा आहे. ही एक कोपऱ्या मी बैठायला घुसतं काय मध्ये नाही जागा नाही घुसलं त्यांना खाली पर्यंत जाऊ शकतो आपण. अरे गेलं ते त्याच्याकडेच गेलो त्यांना भांडला नाही ते दुसरा हाँ बाबा 2 आहे 2 इकडे कर रे. बाबा एक खपरीमध्ये होता. एक खपरीमधून निघला असता. निघला असं नको आपण मला माहिती नाही मला त्याला टाकत त्याला हुसका झाली ते दुसरं दाखवून बाबा काठी आहे काठी बोरीच काठी बाबा आम्हाला दिसत नाही भाऊ खाली मला पोर मोठा बाबा दिसला का हा त्यो याला बांधायला मला पोरग नाही पाठव मला काय नाही बोल ते धरणार आहे त्याला एक आता आपल्याला काही जमत नाही ना आपण चालला बी ना त्याला हात जोडतो काय बाबा आपल्या देशातला सगळ्यात विषारी साप देऊ ते घोणच म्हणून नाही आपल्याकडे परवड म्हणजे त्याला हा म्हणजे परवड त्याला इंग्लिश मध्ये घोणच म्हणते सगळ्यात शिवत नाही ना का शिवतो काय त्याचा फुगल्यावर डोळे काही तसं काय नसतं काही होत नसतं फक्त तेवढा सुद्धा वाटलं जेव्हा धोका आहे तेव्हा वाचत नाही म्हणून मुश्किल टायमावर ट्रीटमेंट झाली तर वाचतो माणूस, म्हणजे लवकर दवाखान्यात गेलो अर्ध्या घंट्यात आपण दवाखान्याला सापडा तर माणूस वाचला हा नाही तर मग माणूस वाचत नाही. बाबा एवढा लहान आहे तो चांगला मोठा आहे तो मी म्हणतो परवड त्यो असं घोडतो म्हणजे परवडला म्हणतो परवड नसतो एवढा मोठा नसतो परवड ते कोणता असतो शब्द म्हणा कधी मध्ये जर असं काम पडलं आता तर वावर माहिती झालं ना सगळं माहिती तुम्ही फोन करायचं काय करू तुमचा नंबर आता एक नंबर होता म्हणून वरून जोडायची का वरून जोडायचं खालून जोडायचं. तर मित्रांनो आपण आलेलो आहे इथे विहिरीजवळ. तर या विहिरीमध्ये 2 साप पडलेले आहे. एक बेबी आहे म्हणजे छोटा साप आहे घोणस, आणि एक मोठा आहे घोणस, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात आणि मराठीमध्ये घोणस म्हणतात, आणि शेतातले लोक त्याला परड म्हणतात. तर आपण त्याला आता विहिरीमधून काढू चांगल्या प्रकारे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. साप मारत नाही बाबा, साप मारत नसते. जमत
वर येईल ना आता ते काय करू राहिले ते पाय ना. तुम्ही पहिले कुठं पाहिजे तुम्हाला तिकडून होते वापरून माणूस जाण्या लोक जात नाही ना. पाय याच्या धपक्यात वर घेतले. हे बघा मावशी मोठा आहे का? काय टाका लागेल त्याला गोणी बिनी गोणी काहीतरी आणा गोणी आपल्या त्या सापाची भरणी ना ते सध्या भरणी टाकून देऊ सध्या हा त्या सापाच्या भरणी टाकून देऊ हा भरणी आहे आमच्याकडे एका सापाची ते टाकू राहू दे नंतर दुसरी घे ना दुसरी बरं किती बस आवाज करायला लागला आता याच नाही ते वैतागलाच नाही. किती दिवसापासून पडले बाबा बाबा किती जण साप आहे किती दिवसापासून साप येईल ते बाबाचं बोलणं किती साप कधीपासून येईल काय तर आगी बरोबर. तुम्ही कधी पाहिला आज पाहिला आज पाहिला का आता ते मला सांगता नाही येणार आणि त्याला नाही सांगता येणार. आता आम्ही- कुठे हा ना ना ते म्हणतो ठीक आहे बाबा एक टाकला आपण आता आतमध्ये दुसऱ्याला टाक एक पकडला बाबा आता आपण आता एक राहिला हे मोठा आहे छोटा बाकी अजून एक बरं नाही राहिले हो. भगवंतानं वाचायचे दे आपल्याला वाचायला दे आणि बरं असतात तुम्ही आहे मला बाबा आपण महादेव पूजा करतो मग तेच म्हणतो ना आपण आपला महादेव आपण एवढं पूजा करतो सापा मारत म्हणलं तर चांगलं नसतं. आता तुम्ही नाही मारलं तुम्ही नाही चांगलं केलं पैसे नाही तो आम्ही आम्ही शिकले पैसे पकडतो. अरे पुण्य किती घेऊन राहिले याचा विचार करा तुम्ही. याला करता काय तुम्ही या पैशाला करता काय पण पुण्य किती याचा विचार करा तुम्ही. तुला राग आहे बाबा सध्या तुला रागामध्ये सध्या ते लगेच झालं विहीर काढतो मोठा दगड टाका मोठा पाहिला एवढंच होतं ना मरून गेला मग त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नाही तुम्हाला तुमचे नंबर तर मग काय नाही आधी काय जवळच मध्ये येऊन पकडून आमचा जवळ मित्र आहे हो का? हे जवळच गावचा आहे कोणता हे आकाश आकाश कोण होणार तुम्हाला सांग. त्याला त्याच्या तोंडात पाणी लढतं मोठं सापाच्या त्यातलं मोठं पाणी लढतं पोटामध्ये त्या सापाच्या तोंडात आम्ही एकच पाहिला पण आम्ही काय केलं ते साप कापारातून बाहेर नाही म्हणून दगड टाकला घेऊन निघला तिथून एक ते कापारातून बसला ना हे छोटा आहे ना तर त्याला चिपकून बसून राहिला कपारीला कसं तरी आणि आतमध्ये कपारीच्या आतमध्ये हे घे आगे बरं का विशाल घे थोडं पलीकडे बस बस सोड जागा इकडे घे थोडं विशाल थोडं पलीकडे आणि सरळ पुढे घे कोपऱ्यात इकडे हे गौतम दिसायलाच नाही का बस वर विशाल थोडी काठी वर नाही बस झालं एक मिनिट दगड घे रे विशाल थांब
ए आकाश दगड होती पाणी पाऊस थांबला विशाल कपड्यातून मारलं विशाल पलीकडे घ्या थोडं यायला पाहू राहिले पलीकडे घाल सारा येडा एक लंबा आहे का ना लंबा येऊ का मावशी मारा एकदा ते भया करता पुढे मी त्याच्यामधून येऊन बाहेर ते दगड मारा ते काम मस्त झालं जुने एवढं पडला आपला जामनावर खिचा खिचा विशाल तुम्ही थोडा खाली आपण मारत घ्या आपण मारत घ्या घ्या मारत घ्या थांब 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 थोडा खाली खाली सोड तर मारत थोडा मारत चालू तिकडे काटून टाका त्याला तुम्ही पहा पलीकडे घाल तू तिकडून टाक जागा भेटली जागा धरून घेतली टाक तिकडून टाक लवकर गेला बघ इकडे आली मग तू टाकली अरे पाणी मारायचं पाणी दिलं मग हा पाणी दिलं मग थोडा काढची बायले वर यायला पोहोच राहील त्याला कंटाय कुठल्या चालल्या ह्या पदाला खिचा आता खिचा द्यावा पहिले आपण ऐका ना काठी नाही थांबा वाटत मारत घ्या आपण काठी इकडे दाबून पहिले मारत वाटत आपण या तिकडे मारत घ्या पहिले ते खिचा खिचा पाहिलं बघतो जाऊ बांबूचं वजन किती असते काठी दाबा काठी दाबा काठी काठी दाबा खाली सोडा आलं आलं चटकन ते वडा आता वडा अरे कसं काय नाही जाम बसलं चालू पाणी तर नाही करणार भरणी किती हे बघा छोटं आहे भरणी की इकडं भरली आता याला त्याच भरणी टाकून देऊ तेच भरणी हां दोघं भरणी हां काही नाही होत ना ते एकच जातीची आहे ना छोटी साईज असल्यामुळे तापड अशी थकलं ते पाणी बराबर नाही बराबर काठी लागा फसलेला आहे काट्यामध्ये स्टिक काटले चप्पल त्याच्या मनाने निघू त्याला आपण वर्ल्ड ना किंवा काटा ते घे तिकडे रस सोड काय लय झालं घाळ झालं का पाणी हो ठीक आहे पाणी हा हा पकडले दोन्ही पण मोबाईल
अबे दिखाओ इधर दिखाओ अभी. पकडलाय मित्रांनो आपण काढले आहे विहिरीमधून दोन्ही पण रसल वाटर. तर आता आपण त्यांना रिलीज करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊ. पुण्याचं नाही तर कसं आहे, पुण्याचंच आहे ना. आणि मग नाही तर साप मारू नाही ठेव, आपला सारखा जीव त्याचा सारखा जीव राहतो ठेव. मग किती गेलं तर आपण म्हणतो पण लोक मारते, आपला नाही. आपला त्याच्या जीव आहे. तुम्ही चांगलं काम केलं. फोन करा आम्हाला. आम्ही आबाय भाऊ ही दबी निघला ना आणि ते काढू आम्हाला मारून देत नाही. झालं ना तुमचं आमचा वाटाच होतो. हा मग माहीत झालं तर आता चावला आम्हाला. लोक काय म्हणते, हा लय साप पकडत होता चावला त्याला. नाही, म्हणजे काही- काही. दोन्ही हा लोकांचं कसं काही म्हणते असतं, भाऊ. पकडा तर चांगलं. हा लोक कशा असते. आता आम्ही इथं काम करतो हा देवाचं. देवाचं. तर ते काय महादेवाचं काम करू राहिलो आम्ही आता. महादेवाचं ना त्याचं मंदिर बांधणं चालू आहे. देवाच्या नावावर पोट भरीते, भीक मागते. हा, असं नाव खरं आहे का किती खोटं आहे तसं मग मी त्याच्यात नाही. त्याच्या कोण फूड सिगरेट जालन्यामध्ये कोण ठिकाणी उड्डाण पुलाजवळ आपलं रेल्वे गेट रेल्वे स्टेशन तिकडे का जर आलोच कधी तर मित्रांनो आपण तिथून निघलेलो आहे आता. तर आपण भेलपुरी ह्याच गावामध्ये माझे मामा राहते. तर ह्या मामाच्या गावामध्ये आपल्याला आता त्यांनी बोलवलं. इथं आम्ही साप रेस्क्यू केले. तर आता इथं शेतामध्ये चाललो आहे. तर यांना मी एक डॉग दिला होता रॉटविलरचा. तर तो बघा किती ॲग्रेसिव्ह आहे. आणि इथं आम्ही आता पोहोचलो आहे. तर मित्रांनो माझ्यावर किती चिडतो ते बघा. त्याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल. तुम्हाला भुकलंच नाही काय एवढं जाता खातो रे. चाल पड जाऊ थोडं. असलं तर कामच झालं माझं. बंद कर दे. बोलत भुकत नाही काय छत्तीच्या काढायचं आपलं. आणि मीच नेऊन आणून दिलेलं मीच आहे बरं त्याला. रिक्षामध्ये टाकून मीच आणलं इथं त्याला बांधून बिंधून. कोणाची हिंमत होत नव्हती जवळ जायची. मीच गेलो त्या जवळ. मीच त्याला आणलं सगळं केलं. यांना इथं आणून बांधून दिलं घरी. फक्त यांना म्हणलं की रॉटविलरला कसं ट्रेन करायचं म्हणून. तू जवळ हात कर ना त्याला. काय करायला का आता बघा. गाण पडायचं शांत बस शांत बस. नाही, नाटक नाही अजिबात हा सुटलं तर भैया तुम्हाला कोणाला काही नाही करणार ते. माझं आणि त्याचं काय खटकलेलं काय. मेघू उद्याला मेघू उधर आजा जिंदगी दी मेरी इधर लागे कोणा कैमरे को तूने. ओए चुप है बाबा इधर मित्रांनो हे रसल वायफर आपण भेलपुरीमध्ये रेस्क्यू केले होते. तर आपण आता त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी आलो. तर वातावरण बघा किती मस्त वाटतंय आजचं. तर एक मिनिट आपण त्यांना इथे सोडूया. इकडे थोडं पुढे. तर मित्रांनो याला इंग्लिशमध्ये रसल वायफर म्हणतात आणि मराठीमध्ये घोणस म्हणतात. आणि खेड्यातले लोक याला परड या नावाने ओळखतात. आणि याची एक ओळख म्हटलं तर तुम्हाला लगेच दाखवतो मी. तर मित्रांनो याची ओळख बघा. थोडं झूम कर. हा नाही का याची जे शरीर आहे ना ते थोडं तोंड बघा. त्याचं त्रिकोणीचं तोंड असतं. आणि जे हे टिपके वगैरे असतात ना तर ते रुद्राक्षाच्या मणीसारखे त्याच्या साईडनी असतात. तर हा रसल वायफर म्हणजे घोणस आपण हा रिलीज केला आहे इथं. तर आपण लवकरच दुसरा करू पुष्कळ. बाहेर यायचं नाव नाही घेत आहे. चल ना चला चला चला. तर मित्रांनो हे मीडियम साईज म्हणजे हा छोटी साईज आहे बेबी. तर ही खूप रिक्स असते पकडण्यासाठी. कारण की याला असं म्हणजे
छोटी साईज असल्यामुळे तो डायरेक्ट लवकर बाईट करू शकतो आणि याला हात पण लावू नका कोणी पकडायचं जरी असलं तरी. डायरेक्ट भरणी वगैरे नाही तर आपली पिशवी वगैरे लावून त्याला हे करायचं, रेस्क्यू करायचं. तर आपण आता हे विहिरीमध्ये काढले होते तर आपण त्याला इतर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडला आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सपोर्ट करा. तर धन्यवाद सगळ्यांना.